तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आपण खेळत आहोत 4.1 अपडेटचा पहिली मॅच. तर मी उतरलो आता यासनाया पोलियाना. इथं होते खूप सारे बंदे. त्यातले आपल्या समोरच्याच बिल्डिंगवर दोन बंदे होते आणि काही तिकडे फायटिंग घेत होते. तर त्यातल्या एक बंद्याला मी पाहतो, तो जात असते ओपनला. तर मी त्याला देतो फायरिंग. थोडंसं डॅमेज पडून तो कव्हरला येतो. मग मी म्हणतो आता त्याला दुसऱ्या ठिकाणी जायचं जागा नाही, तर आता त्यालाच मारायचा. जर पण तो बाहेर निघत नाही, मग मी त्याच्यावर स्कोप ओपन करून थांबलो. म्हटलं जसा बाहेर निघेन तसा त्याला फिनिश करू. मग थोड्याच वेळात तो पण बाहेर निघाला आणि त्याला नॉक दिला आणि त्याला फिनिश पण केला. आणि फिनिश करून समोरच्या बिल्डिंगमध्ये बघतो तर एक बंदा पिक करून होता. त्याच्यावर फायरिंग केली आणि नॉक केला. त्याला माझ्या टीममेटनं सुद्धा डॅमेज दिला. माझ्या नॉक झाला. मग गेलो आम्ही रश करायला. तिथं होते दोन बंदे. म्हटलं आता तो रिवाईव देत असेल म्हणून लवकर रश करू. रश करायला गेलो त्याच्या अंगावर. पण असं का माहीत त्याचा टीममेट आर्टिस्ट खालच्या पायरीवर कॅम्प करून आहे. जसं गेलो वरती तसं त्यानं मला P90 नॉक दिला. माझ्या टीममेटला म्हटलं लवकर रिवाईव दे, कारण तो आपल्या अंगावर रश करणार. माझ्या टीममेटनं मग केला रिवाईव. मला रिवाईव दिला. मी म्हटलं आता तो येणार एवढ्यात. म्हटलं बँडेज लावून घ्या, कारण हेलकिट नव्हतं आपल्यापाशी. हेलकिट नव्हतं तर बँडेज लावत होतं. त्याला माहीत आहे रिवाईव झाला म्हणून. त्यानं मारली मग उडी आणि आमच्या अंगावर केला रश केल्या. त्यानं आमच्या टीममेटला मारला. मग म्हटलं आपल्याला कशी हेल्थ नाही आहे, आपण तुला कवरला जाऊन मारू. मग बाहेर गेलो. तेवढ्यात त्यानं माझ्या टीममेटला मारून टाकलं. मग त्याला पण मी माहीत पडलो की कुठे होतं, लोकेशन माहीत पडलं. म्हणजे थोडं फायरिंग. मी म्हटलं तो पण असंच असणार, पण तो निघाला खतरनाक प्लेअर. म्हणजे कसं पाहता, त्याने एक दोन गोळ्या मारल्या आणि माझा हेल्थ पाहता किती राहिले. तिथं त्याला बंदा त्याला मारला आणि मी घेतो तिथं पीक. आणि पीक घेतली. त्याला माहीत पडलं. तेवढ्यात त्यानं 2-3 गोळ्या मारल्या आणि माझी हेल्थ कमी केली. मला रश मारायला ड्रिंक फटाफट केलं. मारलं. तो इकडून येणार, पण तो इकडून कुदून मला नॉक दिला. त्याने उचललं मला खांद्यावर. त्याचं म्हणणं आहे तुझं माझ्या टीममेटला कसं मारलं. मग मी केलं गिव अप. म्हटलं काय करता. मग माझ्या टीममेटने गेलं रिकॉल आणि गेलो इव्हेंटला, कारण आपला रिकॉल होता एक बाकी. मग इथं मारलं असतील बंदे जास्त, पण इथं काही जास्त बंदे नव्हते. एकच बंदा होता, तोही पण एकदम बोटपेक्षा खतरनाक प्लेअर होता. म्हणजे कसं पहा, मी गेलो आता लूट करायला बाहेर गेलो. तो होता ओपन लेवलवर त्या भीतीवर चढेल इकडल्या साईडनं. तर तो आहे वरती. मग तो मला काही दिसला नाही. मग दिली त्यानं फायरिंग अशी दिली की जसं का जेवलता नव्हता. मग त्याला केलं नॉक आणि जागीच केला फिनिश. त्याचा टीममेट अशी असणार आजूबाजू पण नव्हता. मग गेलो मी सर्कलला. आता इकडेच बंदे होते. आपले बंदे राहिले ते 12. मग मी आलो ड्रॉपमध्ये. आपल्याशी स्नायपर नाही आहे. स्नायपर असणार तर घेऊ. तसे जास्त मी शॉटगन आणि M4 वापरतो.
पण मला आता लॉंग रेंजमध्ये स्नायपर वापरायला लागला. मग इथं चालू तेवढ्यात ते बदकाची गाडी आली. त्याचं डॅमेज काहीच नाही, म्हणजे माझ्या अंगाला लागला, जरासा डॅमेज झाला आणि चालला गेला. नाही तर दुसरी गाडी ते डायरेक्ट नॉक करून चालले गेले. पण ते गेले तिकडे दूर आणि तिकडे चालू होते त्याची जबरदस्त फायटिंग. मग मी आलो इकडून त्याचा फायदा घ्या. मी आलो एखादा तर फिनिश करू, पण काही स्कोप मारले गेलं. मग आता ते सर्कलच्या होत्या बाहेर, ते लिहायचं होतं अंदर. मला त्याच्यावर स्कोप धरून ठेवावं लागलं. त्यातले 2 गाडी झाले आणि एक तो पूर झाला. 2 ताले सर्कलात आणि एक झाला झोन खतम. ते होते तिकडे साईडनं गोट्यावर. मग माझ्या गळ्याला देत होते फायरिंग. त्याला माहीत नाही मी इकडून होतो. मग एक दिसला वरते, त्याला मारलं नॉक देऊ. झोपून त्याने नॉक दिलं. मी गेलो तिथं शक्तिमान बनून. मग मला वाटलं हे अशी आता वाटत नाही, त्याला होऊ द्या मोकळ्या. त्या टीममेटला मारू. पण असं का माहीत की ते इंजेक्शन लावल्यावर स्वतः रिवाईव्ह होते. मग तो झाला ॲटोमॅटिक रिवाईव्ह. आमची गडी इकडे 4 जण आले. बॉम्ब टाकू ते करत होते आमच्या अंगावर मॉली. मी बॉम्ब घेतला आणि एकवरेट एकदम जटी बंद आला तरी टाकला आणि दोघंही फिनिश. आणि असं झालं आमचं चिकन डिनर. असं झालं. चिकन डिनर नवीन केलं. बदक, पेंग्विन, भालू, कोल्हा. आता बॉम्बचा इमोट पा, इसको बोलते ग्रेनेड किंग. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमच्या एका सबस्क्राईबमुळे तुमच्या भावाला खूप आनंद होतो. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ बघितला त्यापासून मनापासून धन्यवाद.